महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ। सत्तेत होते तेव्हा दाम आणि सत्ता गेली तेव्हा राम। सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे हिंदुत्व आहे का? ठाकरेंच्या आंदोलनावरून शिंदेंचा हल्लाबोल। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले। पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। हे जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीला मुख्यमंत्री फडणवीसांचं खोचक उत्तर। आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टूवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर किरण लहामटेंचा स्वीय सहाय्यक आणि चुलत भाऊ मुकुंद लहामटेंकडनं एका तरुणाला बेदम मारहाण। दबावामुळे पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप। नाशिक महापालिकेत 150 ते 200 कोटींच्या स्टार रेट घोटाळ्याचे आरोप। रस्त्यांची अर्धवट कामं करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी स्टार रेटच्या नावाखाली कोट्यवधींची खैरात। एटीएस कडनं पाकिस्तानच्या ISIच्या प्लॅनचा पर्दाफाश। महाराष्ट्रात एकाच वेळी 150 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी। गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेले संशयित ताब्यात। राज्यात भेसळयुक्त दुधाचा महापूर। FDA कडनं महिन्याभरात 20,000 लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध नष्ट। दूध माफियांवर मोठी कारवाई। अंधेरीत बेस्टच्या बसचा भीषण अपघात। ब्रेक फेल झालेल्या बसची 14 वाहनांना धडक। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIनं भारतामध्ये घातपातासाठी कारवाया केल्या आणि त्याचा नवा मोहरा आता पुढे आला होता आणि त्याचं नाव आहे पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी। भारतातला बेरोजगार तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये ओढण्यासाठी आता शहजाद भट्टीचा वापर केला जातोय आणि या तरुणांना हाताशी धरून भारतात हेरगिरी आणि शस्त्र तस्करी करण्याचाही पाकिस्तानचा डाव होता आणि त्यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात होता। मात्र आता दहशतवाद विरोधी पथकाच्या नजरेतनं ही बाब सुटली नाही। दहशतवाद विरोधी पथकानं राज्यातल्या विविध भागात छापेमारी केली आणि भट्टीच्या संपर्कात असलेल्यांना ताब्यातही घेतलंय। आपण पाहतोय की आता एक मोठी कारवाई केलेली आहे। दहशतवादी कारवाई विरुद्ध शहजाद भट्टी नामक माणसानं काही कारवाया केल्या होत्या। दाऊदच्या जागी एक नवीन नाव समोर येतंय, शहजाद भट्टी। मात्र आता भारतातनं तपास यंत्रणांनी काहींना ताब्यात घेतलाय। काही मोहरे आता भारताच्या ताब्यात आलेले आहेत। पूर्वी डॉन दाऊद होता गँगस्टर, मात्र आता हा शहजाद भट्टी गँगस्टर झालेला आहे। दाऊदच्या जागी शहजाद भट्टी आलाय का? त्याच्यासोबत कोणाचा संपर्क होतोय का हे पाहिलं जातंय। आता शहजाद भट्टीच्या इशाऱ्यावर काही माणसं होती भारतात, ती आली होती, त्यांना आता भारतातनं अटक केलेलं आहे। आता हे पाकिस्तानी गुप्तचर संस्था काय आहे, ISIचा प्लॅन काय होता तोही पहा। पूर्वी आपण पाहतोय डॉन दाऊद, आता गँगस्टर शहजाद भट्टी झालाय। गँगस्टर शहजाद भट्टी ISIचा नवीन मोहरा आहे। शहजाद भट्टीला पुढे करून घातपाताचा कट भारतातल्या तरुणांना जाळ्यात ओढण्याचाही प्रयत्न झाला। शहजाद भट्टीकडनं संपर्कासाठी सोशल मीडियाचा वापर झाला आणि पाकिस्तानातनं भारतात शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न झाला। भारतात संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी झाली, त्याचा प्लॅन होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ मागवले। आता हेरगिरीच्या बदल्यात आर्थिक मोबदला द्यायचंही आमिष त्याने दिलं होतं। की फारूक खोकर नावाचा एक बलुचिस्तान
पाकिस्तानच्या बॉर्डरवरती असणारा एक मोठा माफिया आहे. त्या माफियाबरोबर हा शहजाद भट्टी काम करत असतो आणि शहजाद भट्टी कुठून काम करतो तर तो दुबईमध्ये राहून त्या ठिकाणावरून सर्व सूत्रे आपण सुद्धा बघितलेले आहे. पूर्वी आपण अनुभव घेतलेला आहे की मुंबई माफिया असेल, दाऊद इब्राहिम कशा प्रकारे आउट ऑफ इंडियामध्ये राहून काम करत होता किंवा त्याची गँग चालवत होता, तशा पद्धतीचं गँगस्टर जे हा शहजाद भट्टी उदयास आलेला आहे आणि त्याला पूर्ण सपोर्ट जो आहे तो ISIचा आहे. ISI त्याला का सपोर्ट करते तर भारतातील कारवायांसाठी असा कोणतरी त्यांना गँगस्टर लागत असतो की ज्याचं नेटवर्क भारतामध्ये असेल, ज्याचे त्या ठिकाणी मेंबर्स, त्या गँगचे मेंबर्स त्या ठिकाणी असतील आणि त्यांच्या माध्यमातून ISIला इथं कुठलंही त्या ठिकाणी अतिरेकी कारवाई करायची असेल तर ती करता येऊ शकते. बाबा सिद्दीकीचा मर्डर झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या ज्या तपासांमध्ये सगळ्या गोष्टी येत होता, ज्यावेळेस अनमोल बिश्नोईला ह्या भट्टीनीच धमकी दिल्यानंतर अनमोल बिश्नोई जो लॉरेन्सचा भाऊ आहे, जो आता जेलमध्ये आहे, त्यांनी विशेष करून स्वतःसाठी बुलेट प्रूफ जॅकेट मागितलेलं, गव्हर्नमेंटकडे विशेष सिक्युरिटी मागितलेली आहे. याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येतं की शहजाद भट्टीचं नेटवर्क किती मोठं असेल हे लॉरेन्सला सुद्धा माहिती आहे, ISIला माहिती आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडे NIAला माहिती आहे, RAWला माहिती आहे आणि ATS वेगवेगळ्या राज्यांचे ATS आहे त्यांना सुद्धा हे माहिती आहे. आणि मला वाटतं आजची ही कारवाई जी झालेली आहे ते एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमधून किंवा संवादातून किंवा मिळालेल्या बातमींच्या आधारे ही कारवाई झालेली आहे आणि मला वाटतं कारवाई फक्त एका दिवसापुरती राहणार नाही, ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी हळूहळू आपल्याला बाहेर येताना दिसतात. आता हा पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्या युजर आयडीवर संपर्क साधणाऱ्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या 7 तरुणांची आता ATS कडनं चौकशी होतीये आणि यामध्ये सांगली जिल्ह्यात जत, कवठे महाकाळ, तासगाव तालुक्यामध्ये तरुणांचा समावेश आहे असंही आता प्रथमदर्शनी उघड झालंय. कोल्हापूरमधल्या 3 तरुणांची चौकशी होतीये आणि हे तरुण शहजाद भट्टीशी का संपर्कात होते, त्यांच्याशी ते का बोलत होते, त्यांना काही टार्गेट दिलं होतं का, याही अनुषंगानं आता ATS तपास करतंय. सांगली कोल्हापूरमध्ये तरुणांची अज्ञात स्थळी चौकशी झाली आणि त्याची माहिती आता समोर आलेली आहे. ATS मधल्या सूत्रांकडनं ही माहिती प्राप्त होतीये. दरम्यान ATSनं महाराष्ट्रात कुठे कुठे छापेमारी केली आपण तीही समजून घेऊ. राज्यभरात ATSनं छापेमारी केली आहे. त्यात मुंबईतले काही भाग आहेत: कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, ठाणे, नवी मुंबई. त्याचबरोबर नागपुरात सुद्धा शोध मोहीम केलेली आहे. मुंबईच्या बाहेर कुठे कुठे केलंय तेही आपण पाहतोय. नागपूर सहित पुण्यात सुद्धा तपास केलेला आहे आणि त्याचबरोबर जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काही तरुण होते का हा तपास केला जातोय. त्याचबरोबर सांगली, अकोला आणि नांदेड या 3 मोठ्या शहरात सुद्धा तपास केलाय. अत्यंत वेगानं वाढणारं शहर छत्रपती संभाजीनगर इथं सुद्धा तपास केलेला आहे. जालना आणि बीड इथंही छापेमारी केली आहे. ATSनं या महत्त्वाच्या शहरामध्ये छापेमारी केली आहे. त्यामध्ये कंपन्यांची नावं त्याच्यामध्ये आलेत, ह्या पावडरी कोणाच्या कंपन्यांच्या आहेत, मग ह्या माल त्यांच्यापर्यंत गेला कसा आणि तयार झालेला माल हा मोठ्या संस्थांकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. यांचे बँक ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सगळे तपासले गेले पाहिजेत. यांची CDR आता त्यांनी काढलेले आहेत पोलिसांनी. त्याचबरोबर मी मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलं का हा लोढा ज्यावेळी याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत, हा सगळ्यात मोठा आरोपी त्याच्यात असताना पोलिसांनी काल त्याला PC न मागता MCR त्या ठिकाणी मागितला. याच्यात पोलीस, कारण अन्न प्रशासन FDA चांगलं काम करते पण पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद वाटते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, आपल्याकडे ह्या सगळ्यांना जर मुळासकट उखडून टाकायचं असेल तर सगळ्या यंत्रणांनी हातात हात घालून काम करावं लागेल. कोणीतरी प्रामाणिकपणे काम करताय, दुसरं त्याच्यावर मलाई खाण्याचा जर प्रयत्न करत असेल आणि ती आपल्याला संधी आहे असं समजून कोणी काम करत असेल ना, तर हे अतिशय वाईट आहे. मला या राज्यातल्या प्रत्येक प्रामाणिक माणसाला एक गोष्ट सांगायची आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये तो प्रामाणिक माणूस आहे. आज पोलीस असतील, अधिकारी असतील, व्यवस्थेतले असतील, नेते असतील, जे कोणी असतील, बाबांनो, आपण इथल्या सामान्य माणसाला रोज देतो ना, आपण आपला जो इमान आहे ते इमान आपण काय विकतो. लोकांचे जीव घेण्यासाठी जर आपण हे सगळ्या गोष्टी करत असू तर आपल्यातलं ते प्रामाणिकपण, आपण कुठल्या गोष्टीत पैसे खातोय याचं भान
तरी नेमकं ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि आता मला सर तुम्ही सांगा प्रकाशजी की या अशा लोकांना आळा घालण्याच्यासाठी तुम्ही सगळे दूध उत्पादक जे संकलक जे आहेत, ब्रँडवाले आहात, तुम्ही सुद्धा काहीतरी इंटरनल गोष्ट केली पाहिजे ना. तुमच्यामध्ये जर माफिया येऊन मिसळलेले असतील आणि ते तुमचा ताबा घेणार असतील, तुमच्या विश्वासार्हतेवर हा प्रश्न आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काय करणार आहात प्रकाशजी? आम्ही खरं तर मुंबईची जी आमच्या आयुक्तांच्या बरोबर मिटिंग झाली मुंडे साहेबांची, त्या दिवसापासून आम्ही सावध आहोत. आम्ही जिल्हा वाईज मिटिंग घेतोय. प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक विभागाची आम्ही मिटिंग घेऊन सर्व संकलनवाल्यांना आता आम्ही अलर्ट दिलेला आहे की बाबा हे कुणाच्याही लक्षात कुठं आलं तर आम्ही त्याची गय करणार नाही आणि भेसळीला कुठल्याही प्रकारे आम्ही समर्थन करणार नाही. खरं तर मुंडे साहेबांच्या बरोबर नाही, मुंडे साहेबांच्या पुढे एक पाऊल ठेवून आम्ही सर्वांनी हे काम केलं पाहिजे. याच्यामध्ये ठराविक असणारे हे जे खराब प्रवृत्तीचे लोक आहेत यांना योग्य नाही, अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही सुद्धा याच्या बरोबर आहोत. आणि आता सध्या काम करत असताना रात्रंदिवस एवढा मी लक्ष देतोय की थेंबही दूध कुठे भेसळीचं यायला नाही पाहिजे. आणि आमचे संकलन करणारे बीएमसी वाले हे सर्व लोक आता अलर्ट झालेले. प्रश्न एवढाच आहे की या पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं कडक, तिथं कुठेतरी ढील दिली गेली, तिथं ते कडक झालं नाही. त्यामुळे या मूर्ख लोकांचं फावलं गेलं आणि आता त्याचं समूळ उच्चाटन करणं सरकारच्या बरोबर आमचंही सगळ्या लोकांचं काम आहे. कारण प्रामाणिक काम करणारे भरपूर लोक आहेत, चांगले ब्रँड चालवणारे लोक आहेत. अनेक वर्ष काम करून 80 वर्ष 40 वर्ष काम करून ते ब्रँड उभे राहिलेले आहेत. ती विश्वासार्हता आम्हालाही टिकवली पाहिजे. त्यामुळे आम्ही रात्रंदिवस या गोष्टी म्हणजे डोळ्यात तेल घालून काम करत आहोत. नक्की. आणि तुम्ही काम करा, चांगलं काम करणाऱ्यांच्या सोबत आम्ही सगळे आहोत. महाराष्ट्रात सगळेजण आहेत.